माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा रंगतदार झाली आहे। धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील लढाईमुळे राजकीय वातावरण तापलं होतं। यातून भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील अलिप्त राहिले होते। धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेण्यापूर्वीच रणजितसिंह हे भाजप बरोबर राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार निंबाळकर यांच्याकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना लक्ष्य करण्यात येत होतं। आता निंबाळकर यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती निशाणा साधलाय। रणजितसिंह मोहिते पाटील खासदार आमदार होते, पण रेल्वे आणि निरेच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही। जिल्हा बँकेत चेअरमन असताना हजारो कोटींचा घोटाळा झाला असा आरोपही खासदार निंबाळकर यांनी केलेला आहे। खासदार निंबाळकर म्हणाले, रणजितसिंह मोहिते पाटील हे कधीही कोशातून बाहेर पडलेले नाहीयेत। पुणे मुंबईतील कॅफेत बसणं ही त्यांची संस्कृती आहे। माळशिरसमधील एखाद्या गावात सोडलं आणि एकट्याला घरी ये म्हटलं तर रणजितसिंह येऊ शकत नाहीत। माळशिरस तालुक्याशी त्यांना घेणं देणं नाही, तालुक्याबद्दल लगाव नाही। खासदार विधान परिषदेचे सदस्य झाले तरी रेल्वे आणि नीरा देवघर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही। मी ते काम केलं। यातील एक काम जरी केलं असतं तर विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबावर ही वेळ आली नसती, सतत पक्ष बदलावे लागले नसते। मोहिते पाटील कुटुंबातील मुलांनी संस्था बुडवल्या, याबद्दल जनतेत नैराश्य आहे। पैसे खासगी आयुष्यासाठी वापरले, लोकांची लग्न आणि मुलांची शिक्षण थांबली आहेत। जिल्हा बँकेचे चेअरमन असताना हजारो कोटींचा घोटाळा झाला, त्या बँकेची चौकशी लागली असून तिथं प्रशासक नेमलेला आहे। यांनी मातीत उतरून कधी काम केलं नाही असा हल्लाबोल खासदार निंबाळकरांनी केलेला आहे। मिळालेलं गबाळ घ्यायचं आणि मुंबईला जायचं अशी संस्कृती मोहिते पाटील कुटुंबात रंगलेली आहे। माळशिरससह सोलापूर जिल्ह्यात यांच्याबद्दल आक्रोश आहे। विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशिवाय जिल्ह्याचं पान हलत नव्हतं। आता मोहिते पाटील कुटुंबाच्या विरोधात सगळे आमदार आहेत असंही खासदार निंबाळकर यांनी सांगितलं। ते एका YouTube चॅनलशी बोलत होते। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।